माणसाची जिद्द डोंगरा एवढी असेल तर डोंगरालाही नमावंच लागतं याचाच प्रत्यय साताऱ्यात आलाय. मांजी द माउंटेन मॅन चित्रपटातील दशरथ मांजी यांची कथा आपण पडद्यावर पाहिली, पण तशी अचाट इच्छाशक्ती साताऱ्यातील करंडी गावच्या 67 वर्षीय अशोक जाधव यांनी प्रत्यक्षात दाखवून दिली आहे. 67 वर्षीय अशोक यांनी एकट्याच्या बळावर श्री सिलोबा गडावरील खडतर वाट 3.5 किलोमीटरच्या सुटसुटीत रस्त्यात रूपांतरित केली आहे. जवळजवळ 3.5 किलोमीटरचा रस्ता आहे आणि सुरुवात करताना असं झालं की इथं आमच्या इथं मधमाशे उठायचे आणि त्यावेळेला अडचण यायच्या काही वेळेला पेशंट खाली नेताना. त्यावेळेला आम्ही एक पेशंट असताना लवकर आम्हाला खाली नेता आली नाही, म्हणून म्हटलं ते गवत कापून हे करावं. मग सुरुवातीला आम्ही 3-4 वर्षापूर्वी गवत कापायचो. आमच्या गावात 5-6 मुलं बी असायचं त्यावेळेला माझ्याकडे. त्यानंतर थोडं गवत काढता आम्ही संपूर्ण डोंगरातलं गवत काढायचो रस्त्यावर. मग ते एका दिवसाला कधी 100 फूट व्हायचं, कधी 50 फूट असं. ते गवत काढल्यानंतर आम्हाला खोदकाम करायची इच्छा झाली. मग आम्ही 1 वर्ष खोदकाम, 4 वर्षापूर्वी खोदकाम केलं होतं पूर्ण रस्त्याचं. परत ह्या वर्षी मी एकट्यानंच सगळं रस्ता केला. मला असायची कधी मी पाण्याची बाटली 1 रोज आणणार, 1 तास 1.5 तास काम करणार, पाणी संपलं की रिटर्न करत. किमान 50 फूट तरी व्हायचा रस्ता खोदकाम करून ओढून. मी पहिल्यापासून मी चालायला सुद्धा इथे येतो. हे काम चालू करायच्या अगोदर सुद्धा मी चालायला डेली येतो, इथपर्यंत येतो. धाकट्या शिल्पात मंदिर आहेत का नाही, तिथपर्यंत मी रोज चालायला असावं. सकाळी 6ला घर सोडणे ते 8:30-9 वाजेपर्यंत मी परत जायचो. कधी 10 वाजायचे, 11 वाजे, पण जसं मूड असेल तसं काम चालू. माझं 7ला फॅब्रिक सांगतो. त्यावेळेला मग कधी लवकर जायचो, कधी उशिरा काम असलं की जवळचं काम असलं की उशिरा जायचं. पण कधी मग कोण मला अडवत नव्हतं की बाबा का उशिराला. प्रत्येक म्हणजे कस्टमरला माहीत आहे हे जातो देवाचं हे करायला. श्री सिलोबा गड हे या भागातील महत्वाचं श्रद्धास्थान. मात्र गडावर जाण्यासाठी पूर्वी अत्यंत अरुंद, घसरडी आणि जीवघेणी पायवाट होती. वयोवृद्ध महिला भाविकांना तिथे जाणं अशक्य व्हायचं. ही अडचण पाहून अशोक जाधव यांनी कोणाचीही मदत न घेता रस्ता करण्याचा ध्यास घेतला. ना प्रसिद्धीची अपेक्षा, ना सरकारी मदतीची वाट, फक्त ग्रामदैवतावरची श्रद्धा आणि स्वतःचा फिटनेस जपण्याची जिद्द. अशोक यांच्या सलग 4 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर अखेर हा रस्ता पूर्ण झालाय. आज अशोक जाधव यांच्या या कार्याचं गावकऱ्यांकडून आणि परिसरातून कौतुक होत आहे. नानांनी गेले 2-3 वर्ष झालं हे रस्ता करत आहेत. पहिला रस्ता एकदम नॉर्मल म्हणजे चालायसुद्धा पाऊलवाट फक्त होती, पण त्यांनी आता ह्या 2-3 वर्षांमध्ये स्वतः सकाळी पहाटे उठून कुठं निघालाय तर निघालो शिलोबाव. म्हटलं रोज शिलोबाव जाता का? हो, शिलोबाव जातो. माझं रस्ता करायचं काम चाललंय. लोकांना अडचण होती, दरवर्षी यात्रेला येतात, नवरात्रीच्या वेळेस वरती येतात, तर लोकांना त्रास होतोय, जाणं येणं शक्य होत नाही. म्हणून म्हणले रस्ता मी जेवढा होईल 50 फूट जाऊ, 100 फूट जाऊ, रस्ता करत आहे. त्यांनीच हा रस्ता आता सध्या वस्तुस्थिती जर बघितला तर एवढा रस्ता साधारण 4 फुटाचा रस्ता केलेला आहे. त्याच्यामुळं या यात्रेनिमित्त गावातील महिला सुद्धा भरपूर आल्या होत्या आणि या सगळ्या करंडी ग्रामस्थांनी त्यांचं कौतुक केलंय. अतिशय चांगल्या पद्धतीचं रस्ता दिसण्यात येतोय आणि ही कर्तबगारी आमच्या गावचे सुपुत्र अशोक तुकाराम जाधव, आम्ही त्यांना प्रेमानं नाना म्हणतो. तर ह्या रस्त्यानं या मंदिरासाठी, डोंगरावरती मंदिर आहे, हे शिलोबाचं मंदिर आहे आणि ह्या मंदिरावरती येण्यासाठी अतिशय खडतर अशा पद्धतीचा रस्ता होता. अगदी झाडं भिंतीला धरत चालत यावं लागायचं. पण ह्या नानांनी स्वतः खंदून अगदी 3 ते 4 फुटाचा रस्ता बनवलाय आणि तो रस्ता आता हे दिसण्यात येतोय. आणि त्याचबरोबर झालेली आता आमची यात्रा, आणि कधी ही यात्रेसाठी महिला वर्ग येत नव्हता, पण ह्या वर्षी महिला वर्ग वरती आला होता या डोंगरावर. हे सगळ्यात मोठं योगदान हे नानांचं आहे रस्ता बनवल्या. गावातली म्हणतं माहीत नाना काम चांगलं करते. आधी देवाला माणसं आली की म्हणणार बाबा नानांचं काम मस्त. यात्रेच्या वेळेला तर सगळे गावाकऱ्यांनी सत्कार बी घ्यायचा ठरवला एवढं. पण त्यावेळेला काम बी माझं पूर्ण नव्हतं, म्हणजे सत्कार घेणं योग्य वाटत नाही त्यावेळेला. पण तो सत्कार सुद्धा मी नम्रपणे नाकारला त्यावेळेला. सरपंच सुद्धा माहीत म्हणा, सरपंच बी 1-2 वेळा येऊन गेले होते रस्त्यावर. त्यावेळेस सुद्धा म्हटले नाना काम चांगलं बेस्ट झाले काम. गावात इतर मंडळी सुद्धा म्हणतात. म्हणजे आता रस्ता केल्यामुळे लहान मुलं सुद्धा आता वर जातात ना.